हा बाई, मस्त मस्त फ्रॉक घेऊ. हा, जाय खेळ आता. माझा बर्थडे पप्पा, मी चॉकलेट पण नेईन स्कूल मध्ये. हो, ने जो झोपा आता जा. माझी डॉल कुठे गेली ग मम्मी? ती झोपली का? हो, ते झोपली. निधी झोपली. ती किती वेळची तिला झोप आली होती. तू पण झोपून राहा बरं. अगं मम्मी, तिला सांगितलं का माझा हॅपी वाला बर्थडे आहे म्हणून? हो, सांगितलं. ती पण खुश झाली. आता तू पण झोप. हा, ती झोपली. हा, मी पण झोपते. मी उद्या स्कूल मध्ये सांगेन ना सर्वांना माझा बर्थडे आहे, माझा बर्थडे. झोप. हा, हा, झोपतो. का बरं किती खुश झाली. आणि तुम्हाला तर नाही 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 किती हरिकाला तिले सगळ्या गावात जाऊन सांगून राहिली ते मला बर्थडे आहे, मला बर्थडे आहे. नाही, हॅपी वाला बर्थडे आहे म्हणते. तिला काय समजते व आता घरी आई मग असतं डोकं खात जाय. जाऊ दे नव्हते, नाही म्हणते तर जाऊ दे ना. हे पाय, मस्त इले ड्रेस घेऊ, मी चेन करून राहिलो तिला सोन्याची. अजून काय पाहिजे? हा, बाहेर जेवायला जाऊ म्हणशील तर. हा, हा हा पप्पा, हॉटेलमध्ये. निधी तू झोप चुपचाप. थांबवा, तिला बोल नको. हो बाई, झोप तू. हा, वाढदिवस चांगलाच होईल. बाबाही हो म्हणतात. तुम्ही म्हणतातच लावू नका आता. तुमच्या आईले काय जिवारची ते तिच्या काही ते मला हरिकस लागत तर पाहिजेच नाही. वाढदिवस होईल म्हणजे होईल आणि चांगलाच होईल. बाबा नाही हो म्हटलं, बाबाही म्हणतात करू म्हणतात. करा बा, फक्त भांडणं नका करू की झालं. नाही तर घरी पाहुणे आणि तुमच्यात लढाई आवरता आवरता जाईन. चुप बस मग, काही म्हटलं तिनं तर. नाही तर काही नाही बोलत असतो मी. पण मी वाढदिवस करीन. हा पा, फ्रॉक चांगला घेऊन ये दिल्या. चेन चेन आताच घेऊन या. उद्या उद्या परवा घेऊन या. नाही तर मग तुम्ही तर बात हुकून टाकसान. नाही तर मग बस वाढदिवस केला म्हणजे चेन करणार नाही मा पुरीले. सोन्याची चांगली 5 ग्रॅमची म्हटलीत तुम्ही. नाही तर मग भाव एवढा आहे, भाव तेवढा आहे. सोनं वर गेलं सोनं खाली आलं, जमणार नाही ते. तुम्ही म्हटलं तर 5 ग्रॅमची करीन म्हणून 5 ग्रॅमची करायची. हा ठीक, वाटलं तर 6 ग्रॅमची करू शकता, पण 4 ग्रॅमची नाही करायची. बरं ना बा, तिले करतो तिच्या मायली करतो. तुले करू काय? तू बी घे करून. मग काय बाबा, चला ना, मी का नाही म्हणतो. काय बेश्रम आहे. त्याला म्हणता पैसे कुठे आहेत? तिला करतो आता म्हटलं होतं म्हणून. तसंच तर पैसे नाहीत. थांब ना, नाही तर पुढच्या वर्षी करू ना. एक खट्टा 10 ग्रॅमची. तिला समजती घातली तर आता हरून टाकीन ना ते. हा, मागच्या वर्षी समजे नाही, यंदा समजत नाही. ते बद्दल लग्नाला आली कीच करा ना मग, मोठी झाली की. काही नाही, त्याच वर्षी करायची 5 ग्रॅमची मस्त चांगली शोभून दिसते मग पोरीच्या गळ्यात. वाढदिवसाच्या दिवशी घाल नको. ती पोरगी सगळ्या गावात हिंडे, तिला काही समजत नाही. नाही मग कधी घाला? वाढदिवसाच्या दिवशी घालायची. कोणी नाही घेत, कोणी कुठे जात नाही. ते माझ्यासोबतच राहते. ते सगळ्याला दिसते. हे पा, मला मावशीला बोलावतो. हा, मा मामाला बोलावतो, मा मामाला बोलावतो, मा आजीला बोलावतो. तुमची आई नाही म्हणते पण मी बोलावतो. तुमचे तुम्ही पायात बसा, मला काही सांगू नका. मी किराणा आणून देतो, म्हणशील जे पाहिजे ते आणून देतो. ते पाहुणे मंडळीचं स्वागत काय करायचं, कसं करायचं, काय तू तर जसं आईले हँडल कर तसं कर बा. आपण काही म्हणत नाही. तू ठरव आता ते आईले कसं हँडल करायचं ते. तेले कसं हँडल कर लागते मला माहित आहे. बरोबर, मी त्याच्याच वतीचे पाहुणे बोलावतो. कशी बोलीन मग त्याच्या पुढे गेल्यावर करे ना मग बघ. मी हावच ऐकायले, मी काय बघतो दिले मग कार्यक्रम धंदे काही मग सांगतो. ओय, मी सांगत राहिलं, मला साडी घ्या लागते बरं. माझं साडी नाही चांगली. वाढदिवस दिवशी मी काय घालू? आता तुले केक का कापायला लागते का त्या पोरीले? वाढदिवस तिचा आहे ना. मग काय झालं? मी काय जुने कपडे घालू का? तिला ड्रेस घ्यायला गेलो की त्या दिवशी मी बी साडी घेऊन घेईन म्हटलं. करा बा, काय करायचं ते. एक ते आईली आणजो, म्हणजे तेवढंच ते जरा शांत होईल. मलाच काय करावं लागते. हो, आणा. रत्ना व घरात नाही का हे? रमेश म्हणलं घरी हा का? राजू काय म्हणता बाय? काय आवाज देऊन राहिला एवढा? ना म्हटलं कोण होय? हवं माय बाई, मी काय म्हटलं रमेश कुठे गेले? रत्ना पुढे असला रमेश तस काय काम पडते हो? नाही, त्यातली गोट म्हटली. आता मी हाव ना घरी, येऊन जाऊ. माय देरातच काय एवढं काम पडते? काही देराने सगळे काम भागून घ्या. काय झालं माय? काय तोंड कोण उतरलं एवढं? बिमार हा का? अहो माय बाई, काय सांगू तुले. हे पाय, दोघही जण बिमार आहो आम्ही. आणि हे काटते गेले बाई. एक गेलं सासरवाडीले आणि एक गेलं माय त्या बालाजीले. पट्टे काही घरी नाहीत. दवाखान्यात जातो म्हणलं तर पैसेच नव्हते, म्हणून आलती खरं तर रमेशच्या अंग. रमेश कुठे गेले? आले उठले सुटले की तोंडावर करून पैसे आले. स्वतःचे पोरं 1 रुपया देत नाहीत आणि देराले तोडतात. या माणसाले तर बस चला दान धर्म करायचं आयुष्य चाललं. बरं झालं घरी नाही तर खसकून दिलेस ते पैसे काढून. आणि मग काय वापस येतात? नाही, खरं आहे ना.
पाव बाई घरीच नाहीत ते पोरीच्या घरी जायलात ना बाई. काय व राजू आहे का घरी? राजू असेल तर म्हणा त्याला 100-200 रुपये दे रे म्हणा. ते फाट्यावरून जाऊन सुई घेऊन येतो जरसं बरं वाटेल. अव 3-4 दिवस झाली अशी संडास लागेलाय माय बाई. संडासला जाऊ घाण आहे. मला लागली बाई बुड्याची आता पोट दुखून राहिलं म्हणते. मी म्हटलं माय बाई पहिले फाट्यावर जाऊन येऊ. काय खायात आलं का पाण्यात बिघड झाला काय माहित बाई. दोघांचं बी बिघडलं आमचं. शिय पात खाताना भल्ला तिथे तुम्हाला शिय पात खायचा लय दाखवता हिताची गुजीन घराची भकभुजी. शिळ आम्ही वाया जाऊ देत नाही. शिळ आम्ही वाया जाऊ देत नाही. खाता मारे मग पोट नाहीत बिघडतील तर काय होईल. अव नाही ना माया या 8 दिवसात शिव खाल्लं नाही काही. काहीच नाही. त्या रोजी की नाही पाणी नव्हतं तर हापशीची एक गुंड भरून आणलं आणि हापशीचं पाणी पेलं. ते ना काय सांगा बिघडलं का तर. नळ आलते तर नळाचं पाणी कोण नाही भरलं. नळ तर आलते माय बाई उदळ पाणी माया गेलं. आणि तुम्ही कुठे गेलते माय पाणी नाही भरलं. माय बाई कापसाला गेलती ना मी. त्याच्याच्यानं पाणीच नाही झालं बिचारे. कळलं मला वावराती कळलं होतं पण नळाला म्हटलं जाऊ दे राहते लागतेच काय बुडाबुडीले म्हटलं. झालं इकून गेलं की भरीन म्हणलं. मी घरी गेलो बाई नळ चालला गेला. बुड्यानं काही भरलं नाही. मोठीच्या घरी गेली तर ते म्हणे माघारी पण नाही आमच्या पुरतच आहे. मग आम्हाला कमी पडते लेकरं सांडतात. म्हटलं राहू दे माझ्यासारखी शिदी गेली. मग हापशीवर गुण भरून आणला आणि ती पेलो बिचारे. त्यानंच बिघडलं का काय सांगा आता. मग ती तोंडवर करून पैसे मागायला येता तर पाणी मागायला कोण ना आले. बदल नसतं का पाणी तुम्हाला गुंडभर. अव नाही व माय तसं नाही. म्या म्हटलं माय आता ताई घरी काय सांगा हाय नाही हाय. मग बाई म्हटलं जाऊ द्या काय होते हापशीच्या पाण्यानं. बाई सोयीनच नाही झालं बिचारे. नाही किती खेप पेलो ना मी ते बी पाणी. पण या बारीनं असं मला वाटते जसं तेच पाणी बादलं की काय का दुसरं तर काही खायत तर काही आलं नाही बाई. काही शिय नाही खाल्लं काही कुठचं नाही खाल्लं माय काही नाही. काय ना बिघडलं काय माहित बाई. आता जातो बाई मग पाहतो आता कोण सापडते तर पैशासाठी. नाही तर फाट्यावर तर आता लोक गेली असती. एकही काट्ट घरी नाही ना. असले तर कसे तरी मागले असते पैसे. सुना कायच्या देतात माय. त्या म्हणतात पोरगं घरी नाही तुमचं. आता त्याच्याजवळ का पैसा नाही पण ते आता आपल्याला सांगतात ना पोरगं घरी नाही तुमचं. 100 आणि 200 रुपये का त्याच्याजवळ नसतात माय. 500च्या नोटा आहेत पण आमच्यासाठी थोडी. हो ना 5 आणि पाना माझ्याजवळ बी असतात ना पैसे. पण आता तुम्हाला माहिती आहे माय तुमचा देर कसा राहून राहिला माझ्या संग. निरा उचलल्यासारखं करून टाकलं म्हणे. या घराची मालकीन मी पण मोलकरींपेक्षा गती खराब आहे बाई. आता तुम्हाला काय सांगू बाई तुमच्याकडून काय लपेलाय. कसा करते तुमचा देर मला. खाऊ का ठेव उलसा 1 रुपया ठेवत नाही ना माय. माझं समजा काढून घेतलं नाही. हे बा सोनं जसं काही असं रोज पाहिजे तसं काही मी मोडायला जातो कुठे. आणि लागे बाकीचं सोनं होतं मला तसं बन म्हटलं बँकेत लाकडात नेऊन ठेवलं. त्याला काय वाटलं का मी काय मोडून खातो का देतो कोणाले. आणि माझं तर म्हटलं हे बा 50 रुपये नसतात. काय सांगू मी तुम्हाला टिकल्या बांगड्या बो हे जर लागलं ना मला त्या माणसाने म्हण लागते. आणि नाही तर मला माझं कितकाला पैसा अशी. आता तर बाई लयच करून राहिले. काय सांगू बाई तुम्हाला आता लयच माही गती खराब आहे. राहू दे बाई काय सांगू नको. माय ऐकायची परिस्थिती नाही. मा पोटाला भल कसा मुळला आला. तो आला सदाने बीत झालं बाई. आता ते तू काही म्हण आता का मला खराब म्हण का चांगलं म्हण. नाही का माय राजू नाही का घरी नसेल तर नसू दे माय. मी कोणाला मागतो पैसे आणि जातो बाई. नाही तर त्या डॉक्टरला म्हणतो बापा 2 दिवसासाठी उधार राहायचे तर राय. तो काही नवीन नाही वैखीचाच आहे. लहान झाली याची माय गोष्ट ऐकत नाही. सदानी बी आहे म्हणते माय बाई. माघारी पैसे लायले थांबव म्हणा देतो तुम्ही पैसे. बरंच झालं तर माणूस घरी नाही राजूही घरी नाही. अरे बापा रे काय पोटाला मुळला येऊन राहिला माय बाई. काय न बिकळलं सांग. चल बाई राहिलं तर राहिलं पण बुड्याला तर पहिले मला दवाखान्यात न्यायला लागेल माय. नाही तर बुडा काही सोसू नाही शकेल. चल बाई कोणालाच मागावं आता पैसे. रमेश असते तर रमेशनं दिले असते. हे कायची देते रंबा आहे तर हिचंच रडगाणं गायत राहते निरा हमेशा. ते त्याचं पाकिट देऊ मला. का आले रे कुठे चालला आता सकट पडला. आम्ही नाही कुठं चाललो. ते मोठी बाबा चालले दवाखान्यात तो पैसे पाहिजे जातील. आलते का तू आज जोड. तू कुठे भेट झाली रे त्याला. आलती तुझी मोठी माय घरी. उचललं की चाललं होती उसण्यापासण्याले. आणि तुला काय नाही तुला म्हणतात नाही का माय बाबा घरी नाही. इतका राजोटा झाला का तू पैसे देणारा लोकाईले. आई कुकडे कोण बडबड करत राहतो. मोठी बाबा मोठे पैसे दिले काय आहे का बाबा कमल नाही म्हणतील का. तो गजूदाताई घरी नाही आणि तो नंदाताई घरी नाही म्हणून द्यायला लागते. हो असते तर भल्ले बापा खांद्यावर नेलं तर माय बापाला दवाखान्यात वैकीचे नाहीत. श्रावण बाळच आहेत ते. तुम्हालाच भल्लं तो बापाले आणि तुली सांगून दे माय बाबा घरी नाहीत म्हणा. माझं कुठचे पैसे आई दे माय पैसे दे पॉकेट देत. आई दवाखान्याचं काम आहे नाही. त्या आईचंही पोट बिघडलेलं आहे. बाबाचंही पोट बिघडलं. काय फाट्यावर जाती नापास सुई गुई घेतली तर बरं होईल. सकाळी डायऱ्या गिऱ्या झालं तर नसती चापत. हो माय बाई तुला किती काळजी. हो मायची नको करू काळजी. लोकांची करत जाय. बाप्पाच्याच वळणावर चालला बरं तू बाबू. बाप्पाच्याच पावलावर पाव देऊन राहिला. मायचं नको ऐकू काही. पाहतो बाप जातो उभ्या उभ्या जातो पैत पैत येतो. आला का ठाणच मांडते तर ती गेला की. पुरीच्या घरी गेले की त्याला निघाच वाटत नाही. आता राहिले असतील ते आग्रह तसे करतात. ते तुझे सासरे आग्रह करतात पाहुणे आग्रह करतात. काही थांबले असतील मग. आता का नाही कधीच काय काम आहे. तुला काय काम पडलं नाही तर असले तर भल्ली नाकमुष्टी हाणत राहतं. मग राहू दे राहिले तो एक दिवस. मला काय धाड भरली. मी कोणती वाट पाहून राहिली त्याची की या येऊनच ती काय एक शब्द सारखा बोलत नाही तो बाप.
काही पाहिलं तर तेड्यासारखा बोलत राहते. मला कोणतेच वाट पाहून राहिली, कोणता हरी घेऊन राहिला, पण त्यातली गोष्ट सांगून राहिली तुले. हा हो तर तीच आता साई तर तीच आहे, मग जवाई तर तीच बरं आहे ना. मी हा होती तुकडे थापेले. मी काय म्हणतो आई, एकदा चल ना उभ्या उभ्या गाडीवर जाऊ तो सकून जाऊन संध्याकाळी येऊ. तुही भेट होते ती मावशी तर ती राहून राहिली आणि तू गेली नाही तर चांगलं नाही वाटत ना. तिच्या घरचे लोक म्हणतेच ना उद्या की माय आली नाही भेटीले. उभ्या उभ्या जाऊ मला वाटते. हा सकून जाऊन संध्याकाळी चालली भेट घेऊन, चिटूची भेट होते. ते हा पाहता येते टाईम असतो नाही रे. कुठे टाईम आहे सांग बरं. एक दिवस माझी काम पण नसते. तसं नाही मला म्हणणं जसं मग बरं वाटते जसं की आले बा आता बाबा आता गेले आता नाही 8-15 दिवसानं जसं कोणी जाणं येणं सुरू असलं की मग कसं चांगलं वाटते. तिच्या घरचे लोक वाटते की येतात. हो येत नाही तर काय तर काका काय वाढीत टाकलं का दिले. समज चालू असते बाबा. मावशी तर ते ठाणं मांडून बसली, बाप येणं जाणं करतच राहते. तू आहेतच. हा तूच काय कमी चक्रा मारता का तिच्या घरी. ते गावातले लोक तर म्हणत असतील की राहती यानं राहिले असं म्हणत असतील. एवढं कोण जात असते का लेकीच्या घरी जेवढे तुम्ही जाता. मा काय काम आहे आता. तसंही बोलाय ना तिची सासू तोंडवर करून. ते तर भल्ली तिला तर तेवढं कारणच पाहिजात. काय रे ते काय बोलावतील. साडी नेसली आपल्या शिरीवर व्हायला साडी नेसली ना. आता आपण नाही नेसली आता काही गरज नाही तिची. पण आता दाखवी ना तिचं. आम्ही बी करतो ना आम्ही बी करतो. लय तिले समाजाचं सर्टिफिकेट घ्यायची सवय आहे. मी लय चांगली सासू म्हणून. होतीच तर म्हणे आपल्या घरी. आम्ही बी साडी नेसतो आमच्या घरी जाण नव्या महिन्यात नेसून टामकं करून 8 दिवस पहिले जा बाई म्हटलं तर तिचे तो राहिले. अरे हो आई मुली म्हणत होती मागच्या वेळेस मी गेलतो तो मुली म्हणे तिची सासू येजो म्हणे 2-4 दिवस पहिले येजो म्हणे बाबू काही कर्या सवऱ्याच्या कामात पडतं. हो काही आहे का कार्यक्रम. तुला फोन आला का. मला काय फोन येणार आहे आणि तुला काय जायला लागते. हा करा सवरेल म्हणजे न करायचं का तू. बनापर्यंत राहायचं जरसा तर जाऊन का खायला उचलतं काय. काय वाय कशी आहेस बाई. माझ्या बहिणीच्या घरी केलं तर काय वाया चाललं. बाबा त्याच्या घरी करत नाहीत का काम. मग मला सुटीच्या घरी केलं तर काय वाया चाललं. हो मी तर म्हणतो पाणीच भरणं सालानच राहणं होती. बरं राहते सालाचा गडी लागतेच काही ना काही. जाय बा दी पाकिट आई वाट पाहून राहिली शे त्या फक्त दवाखान्यात चालली इकडे तुला काय. 100 दे फक्त उभार देऊ नको. काही वापस देत नाही ते.